श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाला कधी काळाचं आमंत्रण येत नाही आणि नियतीकडून काही संकेत सुद्धा मिळत नाहीत. ती न बोलता निर्णय घेत असते. श्रोते हो, एका सेकंदात सगळं संपवणं हे तिला सहज शक्य असते. आणि मग मागे उरतं ते रिकामं घर, भिंतीवर टांगलेले फोटो आणि प्रश्न विचारत राहणारी ती नजर. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात रुसवा फुगवा असेल तर विसरून जा. आयुष्य क्षण भरायचं आहे. उद्या कोणाची तरी नजर आपल्याला शोधेल किंवा आपली नजर कोणाला तरी शोधत राहील. पण त्या नजरेच्या आधी जर आपली चाहूल हरवली ना, तर श्रोते हो, आज आहे म्हणून त्यांना मिठी द्या, क्षमा मागा, क्षमा करा आणि प्रेम व्यक्त करा. कारण श्रोते हो, आयुष्याचं गणित हे नियतीच्या हिशोबात चालत असतं आणि तिच्या वहीत उद्याची तारीख नसते. बघा, पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समोरचा बदलल्यावर आपल्यालाही बदलणं भाग असतं. खोटी नाती मिरवण्यात काहीच अर्थ नसतो. सगळ्या गोष्टी खोट्या असू शकतात, पण आपण एकटे असताना आपल्या डोळ्यातून निघालेलं अश्रू कधीच खोटे नसतात. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका. कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होत असतो. जीवन जगत असताना कमी बोला, नाही म्हणायला शिका. लगेच रिप्लाय देऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. कामावर फोकस करा. वाद घालू नका. जास्त ज्ञान देऊ नका. श्रीमंत बना. पुस्तकांमधून शिका. स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला. कमी रिॲक्ट करा. ऐकायला शिका. कोणाचीही बदनामी करू नका आणि जास्त विचार करत राहू नका. स्वतःला कोणापेक्षा कमी लेखणं हे अहंकाराचं डोंगर चढण्यापेक्षा जास्त घातक आहे. मात चाललेल्या व्यक्तीला प्रकृती आणि परिस्थिती खाली आणत असते, पण स्वतःला परिस्थितीचं बळी समजून सहानुभूती मागणारा व्यक्ती हा नरकाचा धनी असतो. अशा मनोवासनेतून व्यक्तीला बाहेर काढणं हे साक्षात देवाला देखील अशक्य आहे. स्वतःला कमी लेखण्यापेक्षा मी म्हणेन, तुम्ही अहंकाराचं पायीक व्हा आणि माज करा. इतका करा की प्रकृती तुम्हाला वटणीवर आणण्यासाठी प्रपंच रचेल. आयुष्यानं किती आपटलं तरी आपण आपल्या नजरेत बाप असलं पाहिजे. जर तुम्ही चांगले असाल तर तुमचं चांगलं होत असतं. ज्यांची लायकी गाढवाजवळ उभं राहायची सुद्धा नव्हती, त्यांना आपण घोड्यावर बसवतो आणि तेच आपल्याला शिकवतात की घोडा कसा पळवायचा. जे नशिबात नसतं ते लाख प्रयत्न करून सुद्धा नाही भेटत. जसं लहानाने कधी मोठ्यांचा अपमान करू नये, तसंच मोठ्याने सुद्धा कधी लहानांच्या नजरेतून उतरू नये. सावध राहा कोणावर विश्वास ठेवताना, कारण प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो. प्रत्येक वेळी स्वतःला चांगलं म्हणून सिद्ध करणं गरजेचं नसतं. कधी कधी स्वतःला वाईट म्हणून लोकांपासून दूर पण व्हावं लागतं. आयुष्यात 2 पावलं कमी चाला, पण नातेवाईकांना ओळखायला शिका. कारण नातेवाईकांचं असं असतं, त्यांच्या मनात ढीगभर पाप असतं आणि ते म्हणतात आमचं मन साफ आहे.
काही नाती इतके खोटे असतात की त्यात जवळीक असते पण आपलेपणा नसतो, हक्क असतो पण काळजी नसते, बोलणं असतं पण संवाद नसतो, फक्त एक सोयीचा मुखवटा असतो. दारातलं कुत्रं शिळी भाकर खाऊन पण इमानदार राहतं, पण आपण घासातला घास देऊन पण काही जण गद्दार निघतात. किती अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढं माणसाला झुकावंच लागतं. आपण आपले होते म्हणून दरवेळेस दुर्लक्ष करत राहतो, पण जेव्हा लक्ष द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा कळतं की सगळ्यात जास्त तर आपलीच लोक आपल्या वाईटावर टपलेली होती. आपल्या नजरेत आपण योग्य असलो तरी चांगुलपणाचं प्रमाणपत्र हे लोकांकडून घ्यायचं नसतं. तुमच्या अपयशावर जोरा ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात. आयुष्यात एकदा वेळ निघून गेली की कशाची शिफारस चालत नाही. इमानदारी ही रक्तात असावी लागते. उगाच खऱ्याची चादर पांघरून कोण खरं होत नसतं. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती ही कधीही सहन होत नसते. स्वतःच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका, कारण काय माहिती, तुम्ही आज जगत असलेलं आयुष्य कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं. काही लोकांना स्वतःच्या घरातलं महाभारत सोडून दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते डोकावून पाहायची फार वाईट सवय असते. काही लोक अशी असतात, शिक्षण कमी पण शाळा मात्र जास्त करतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांना मनातून मोकळं करायचं असतं. आपण कोणाच्या पोटावर वार करत असाल तर तो वार त्याच्या चिल्या पिल्यावर असतो. आपल्यावर जसं आपलं कुटुंब अवलंबून असतं तसाच दुसऱ्याचा सुद्धा विचार करावा माणसानं. देवाजवळ खूप योजना आहेत, कोरोना, भूकंप, पूर, वादळ, पण माणसाजवळ फक्त एकच योजना आहे, कर्म. संगत कशी असो, बिघडायचं की घडायचं हे आपल्या हातात असतं. एखाद्या व्यक्तीला तेव्हाच वाईट ठरवा जेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी सगळं माहीत असेल, ना की तेव्हा जेव्हा दुसऱ्यानं सांगितलं असेल. लोक म्हणतात पहिल्यासारखं दिवस राहिलं नाहीत, पण खरं तर दिवस तेच आहेत. माणसं पहिल्यासारखी राहिली नाहीत,